स्वानंद झोप आज तुकाराम महाराज यांचा प्रस्तुत आवडण्यापूर्वी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आजच्या अंगामध्ये उपदेश करतात. प्रस्तुत आवडणारा स्पर्श करण्यात आणि त्याच कर्तव्याला अनुसरून गेली 55 वर्षापासून चालत असलेला स्वानंद सुखवासी संतगुरू सर्व रघुनाथ बाबा केळकर गुरुजी आज राजकीय सामाजिक आर्थिक परमार्थिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व दिग्गज मंडळीच्या आर्थिक परिश्रमाने 55 वर्षापासून चालत असलेला विजेचा उत्सव विठाला दुर्बळ असा वैष्णवांचा पैसे कोणत्याही प्रकारे कामकाज पाहता येत नाही. गुरुची सेवा नाही तरी सुद्धा दैवाने सर्व मंडळाच्या वतीनं माझ्या वाड्याला दिलेली कीर्तन सेवा कीर्तन सेवेकरता उपस्थित असणारे तुकाराम महाराज उत्तम असणारे बालदार जोडदार उत्तम असणारे कोणी पटवाद वादक उत्तम असणारे सर्व गायक मंडळी आवाज व्हायला लागला विठाला स्पष्ट आवाज आवा विठाला उत्तम असणारे विवेकरी उत्तम असणारे बालदार जोडदार उत्तम असणारे पटवाद मंडळी उत्तम असणारे गायक मंडळी किंवा मात्र सर्व मात्र स्वैर्य सज्जन सांगांनी सर्वांच्या चरणी पुनस्वीकार करतो आणि अल्पशा वेळेत पदापदाचं चिंतन करण्याकरता होतो कीर्तन सेवेला सुरुवात करण्याअगोदर सर्वांना एकच साधना आहे. मनाच्या कान ऐकावे. मनाचे कान करून जर तुम्ही कीर्तन श्रवण केलं तर कीर्तन तुम्हाला कळल्याशिवाय तुम्हाला करणार नाही. प्रस्तुत अखंड संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा असून प्रस्तुत अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये मुमुक्षुला कोणाचा उपदेश करतात. मग पाहो महाराज प्रस्तुत अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज मुमुक्षुला मात्र उपदेश करतात. महापुरुष कोण जगाच्या पाठीवर जर तुम्ही आम्ही पाहायला गेलो या जगतामध्ये तुम्हाला अनेक लोक दिसून येतात. अनेक लोक जरी जगतामध्ये तुम्हाला आम्हाला दिसून आले तरी सर्वच लोक एकसारखे आहेत असं काही मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही. काय कारण सर्व लोक जगतामध्ये आहेत पण सर्वच लोक एकसारखे नाही याचं कारण काय. मुळात प्रकृती जर 3 गुणांपासून बनलेली आहे तरी ते लोक जर एकसारखे कसे असतील त्याला आवाजाने स्पष्टपणे कोणा आवाज असल्याने मोबाईल होतो अनेक लोक जरी जगतामध्ये असतील तरी सर्वच लोक एकसारखे नाही. काय कारण मुळात प्रकृती जर 3 गुणांपासून बनलेली आहे तर सर्व लोक एकसारखे असतील कसे. मग पाहो महाराज सर्व लोक जर एकसारखे नाही मग या जगतातले लोक आहेत कसे. या जगतातल्या लोकांचा जर विचार केला काही या जगतातले लोक बद्ध आहेत काही या जगतातले लोक मुमुक्षु आहेत तर काही या जगतातले लोक मुक्त आहेत. मग पाहो महाराज बद्ध कोणला म्हणायचं मुमुक्षु कोणला म्हणायचं मुक्त कोणला म्हणायचं याच्या संबंधाने तुम्ही आम्ही जीवनात विचार केला म्हणजे आपल्यामध्ये तुमचा आमचा प्रवेश होईल. पहिला प्रकार जो सांगितलेला आहे तो पहिला प्रकार म्हणजे बद्धाचा. मग पाहो महाराज या जगतामध्ये बद्ध कोणला म्हणायचं. ज्ञानदेव महाराज सांगतात ज्याला नित्य कर्म कळत नाही नैमित्तिक कळत नाही
नाही, काम नेमकं कळत नाही, काही कळत नाही. मग महाराज त्याला कळतच नाही का नाही, याचा मला दिवस सारखा आहे. किंवा ज्ञानदेव महाराजांच्या भाषेत सांगायचं म्हणजे अंगा वशी यावे हे थोडे त्या नावे तरी करणे याची नावे बदलेची तरी. महाराज सांगतात याचं जीवन कसं आहे, स्वतःच्या मनाप्रमाणे आचरण करतो. वेदानं सांगितलेलं, शास्त्रानं सांगितलेलं, देवानं सांगितलेलं, संतानं सांगितलेलं कोणत्याच प्रकारचं वर्तन करत नाही. आला दिवस त्याला सारखा म्हणजे स्वतःच्या मनाप्रमाणे वागतो. पण ज्याच्या संबंधानं तो वर्तन करतो ज्ञानदेव महाराजांना त्याच्या संबंधाने त्याला परिपाप म्हणजे हे काहीच जो ज्याच्या संबंधाने तो वर्तन करतो त्याच्या संबंधाने त्याला पाप होईल तर तो नरकाला जाईल. याच्या संबंधाने काहीच विचार नाही. आला दिवस तो स्वतःच्या मनाप्रमाणे वागतो, त्याला व्हायचा पडतो. लक्षपूर्वक ऐकलं म्हणजे तुम्हाला कळून जाईल. अनेक लोक जगतामध्ये आहेत पण सर्व लोक एकसारखे नाही. मग आहेत तरी कसे, काही लोक बद्ध आहेत. तर बद्धपणला म्हणायचं असं जर तुम्हाला विचारलं तर त्याचं योग्य उत्तर म्हणजे स्वतःच्या मनाप्रमाणे जो वागणार आहे त्याला म्हणायचा बद्ध. दुसरा प्रकार पडतो मुक्तांचा, तो महाराज मुक्तपणला म्हणायचं. ज्ञानदेव महाराज सांगतात ज्याच्या जीवनामध्ये कामना मात्र येते, मोहमुळे येते. पण मुक्तपणला म्हणायचं ज्याच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारची कामना नाही. काही लोक परमार्थ करतात पण त्यांच्या जीवनामध्ये बहुतेकदा कामना किंवा आम्हाला दिसून येते. काय कामना असते, हे देवा पंढरपूरच्या 5 वाऱ्या करील पण माझं पोरगं नोकरीला लागलं पाहिजे, म्हणजे नोकरीला लागलं पाहिजे याच्या करता वारी करतो. देवाची चाळे हलवावे देवा याच्या करता काही दिसून येत नाही. काही लोक देवीला देवाला माझा नवस पडतात, देवा मला जर तू पावता झाला तुझी मी भक्ती करतो, मला जर तू पावता झाला तुला दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे भक्ती करतात पण त्याच्यापासून काहीतरी कामना आहे किंवा कामनेशिवाय भक्ती करत नाही. विठाला मी देवा करता काहीतरी करतो, देवाने पण माझ्या करता काहीतरी केलं पाहिजे. त्याला आवाज जरा कमी करा पण असं घुमला नाही पाहिजे. आवाज बघा बघा जास्त व्हायब्रेट होतो. विठाला अनेक लोक जगतामध्ये दिसतात. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे बद्धाचा, स्वतःच्या मनाप्रमाणे वागणार आहे, त्याला बद्ध म्हणायचं. आपण दुसरा प्रकार पाहतो मुक्त. मुक्तपणला म्हणायचं ज्याच्या जीवनामध्ये कामना नाही ते. बहुतेकदा मात्र परमार्थ अनेक लोक कामना ठेवून करत असतात, देवा मला काहीतरी प्राप्त व्हावं याच संबंधानं परमार्थ करतात. काही लोक परमार्थ करतात अनेक धावा करतात. आपल्याला वाटते किती देवा करता येऊ करतो पण देवा करता नसून काहीतरी प्राप्त होण्याकरता आहे. किती धावा करतो त्यामध्ये सांगतात कृष्णातीचा वारा विश्वरेने दिला पैसा न म्हणू व्यापारा दिवस. ज्याप्रमाणे विश्वकृत्य वारे जसे जवळजवळ वाहत असतात तसं येऊन काहीतरी मिळवण्याकरता वाहत असतो किंवा हिरवाटी मानत असतो. ज्ञानदेव सांगतात विश्वातीचा वारा विश्वरेने दिला पैसा न म्हणू व्यापारा दिवस. मग याचा परमार्थ आहे याचा व्यापार आहे याच्या संबंधाने काही कळत नाही. फक्त मला काहीतरी प्राप्त व्हावं याच्या संबंधानं परमार्थ करतो. काही लोकांचा जर विचार केला दशमीचं व्रत करतात, एकादशीचं व्रत करतात, महाद्वादशीचं व्रत करतात, सोमवारचं व्रत करतात, चतुर्थीचं व्रत करतात, प्रदोषाचं व्रत करतात. करावी करू नये असं नाही पण याच्या माध्यमातून काहीतरी मिळावं ही मात्र आशा नसावी. ज्ञानदेव सांगतात बहुतेकदा तुम्ही आम्ही व्रत करतो पण कशा करता व्रतापाठी व्रते आचरेचो इष्टापुरते काम्या वाचून हाती करणे नाही. व्रत करता ऐकले करता पण कशा करता मला काहीतरी कामना प्राप्त व्हावी म्हणून, मला काहीतरी त्याच्यापासून प्राप्त व्हावं म्हणून. माझा बोलण्याचा यत्न करून घेतला म्हणजे मात्र करून जाईल. गावावर मी तुम्हाला सारखं सांगतो आणि माझं आणि तुमचा अंतर भरपूर आहे. मुलाकडे झाली का शिक्षण संस्थेमध्ये लाख माणसं जरी असली तरी कीर्तन म्हणतात झाली का
मंडळीचा ना आपला संबंध जुळत असतो. तुम्ही राहिले तिकडं, मी राहिले इकडं, म्हणतो मला जास्त तिकडं ठेवून म्हणजे चिंतनाकडे लक्ष देणं तुमच्याकडेच बघून व्हावं लागतं. दुसरा प्रकार आपण मात्र मुक्ताचा बदलता हो. मग मुक्त कोणता म्हणायचं त्याच्या जीवनामध्ये कामना नाही. बहुतेकदा परमात्मा कामना घेऊन करता मला काहीतरी त्याच्यापासून प्राप्त व्हावं. काही लोक एवढा परमार्थ करतात, महाराज एवढा परमार्थ करतात का त्या परमार्थाच्या संबंधानं, त्या पुण्याईच्या संबंधानं ते स्वर्गाला जातील एवढं ते प्राप्त करतात. पण तरी पण मनामध्ये इच्छा असते स्वर्गावरून परत खाली आल्यानंतर मी काय खाऊ. आमची वक्ते महाराज माझी खा पुत्री काय करतो म्हणले, महाराज म्हणायचे स्वर्गात जावे तरी ते काय खावे या लागेल हवे या करू. आणि म्हणजे स्वर्गाला गेल्यानंतर परत आल्यावर काय खायचं, तिथं काय करायचं. म्हणजे सामान्य तुम्ही आम्ही जर विचार केला तर यांच्या जीवनामध्ये परमार्थ करतात पण कामनेचा काही क्षण होत नाही. परमार्थ करत असताना कामनेचा क्षण झाला पाहिजे. आणि खरं ज्याच्यामध्ये परमार्थ रुजला याची जर जीवनाची स्थिती पाहिली तर महाराज सांगतात वासना त्याच्या जीवनामध्ये वासनेचा क्षण येत होतो. मग वासनेचा क्षण होतो म्हणजे नक्की काय होतो. आमचे डॉक्टर बाबा सांगत असतात त्याला निरंकुश मुक्ती प्राप्त होते. माझं बोलणं काय चाललंय मी कशाबद्दल बोलतो हे कळलं म्हणजे तुम्हाला चिंतन करून जाईल. हे जरा अक्षर करायचं नाही. काय सांगितलं सुरुवातीपासून कसं संस्थित असलेलं ब्रह्मचर्याचं कसं झालं हे शेवटपर्यंत लक्षात घ्यावं लागतं. तसं मी सुरुवातीपासून काय सांगितलंय ध्यानात ठेवलं म्हणजे कीर्तन करून जाईल. अनेक प्रकार पाहिजे. त्याचा पहिला प्रकार बंधाचा पाहिला स्वतःच्या मनाप्रमाणे वागणं हा मुद्दा आहे. दुसरा प्रकार मुक्ताचा मुद्दा हो. मुक्तपणा म्हणायचं ज्याच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कामना नाही आणि खरा परमात्मा पावता झाला त्याच्या जीवनामध्ये कामना राहत नाही. व्यक्तीला पावता होतो. मग ज्याच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कामना नाही त्याच्या वासनेचा क्षण झालेला आहे. काही लोक परमार्थ करतात आमच्यापेक्षा भारी परमार्थ करतात पण त्यांच्या मनामध्ये एकदम इच्छा आहे मला काहीतरी द्यावं. भगवान परमात्माने आत्म्याचा संवाद आला. त्या संवादाच्या संबंधानं भगवान परमात्मा सांगतात अरे माझी भक्ती करणारे भरपूर आहेत. कशी भक्ती करतात बोलती केवळ धर्म प्रतिष्ठित कर्म फळ असत्य धर्मणी आहे अर्जुना. हे सर्व काही करतात वेदाच्या आधारानं वर्तन करतात धर्माचा अनुष्ठान करतात सर्व काही व्यवस्थित करतात पण कशा करतात कर्म फळ असत्य धर्मणी. त्यांना काहीतरी कर्म फळाची अपेक्षा आहे. मग ते तुम्हाला आम्हाला म्हणतात काय भगवान बनवायला लागले काय म्हणायला लागले काय तुम्ही कीर्तन करायला लागले हे देव वाचून काय आधी सर्वदा सुखी नाही. ऐसे अर्जुना पुरती पाहिजे अर्जुना हे दुर्बुद्धीचे लोक काय म्हणतात या कीर्तनात प्रवचनात आमच्या काय आहे मस्तपैकी महाराज खायचं प्यायचं आनंद करायचं पुण्याईचा साठा थांबायचा स्वर्गाला जायचं मस्तपैकी सुखाचा भोग घ्यायचा. तुम्ही मात्र इथं परमात्मा बसले मला सांगायचं एक
लक्षात घ्या. तुम्ही आम्ही यज्ञातील कर्म करतो, धर्माचा अनुष्ठान करतो, सर्व काही करतो, पण त्याच्यामध्ये कामना आहे. मग तुम्ही आम्ही करतो त्याच्यामध्ये कामना आहे. मग कामना ज्याच्या जीवनामध्ये नाही तो मात्र मूर्ख आहे. तुम्ही आम्ही कामना घेऊन आले मात्र मूर्ख होऊ शकत नाही. मग दुसरा प्रकार मूर्खाचा होतो ज्याच्या जीवनात कोणत्याच प्रकारची कामना नाही, कामना मात्र घेते किंवा मोहमध्ये लिंबे, ज्याच्या जीवनात कोणत्याच प्रकारचा मोह नाही. मग का हो महाराज, ज्याच्या जीवनात कामना नाही, ज्याच्या जीवनात मोह नाही, म्हणजे तो आहे कसा? चढी चढी लिंबे पद्मपत्र. ज्याप्रमाणे तुम्ही आम्ही जर पाहायला गेलो, कमळाचं फूल पाण्यात असतंय का जमिनीवर असतंय? कमळाचं फूल पाण्यामध्ये असते. मग पाण्यात असलेलं कमळाचं फूल हे पाण्याला चिकटलेलं असते का पाण्यापासून इथबरोबर असतंय? पाण्यात असते, पण पाण्यापासून इथबरोबर कामना नाही, ज्याच्या जीवनात मोह नाही. पण कामना नाही, मोह नाही म्हणजे नेमकी कसं असतो? अरे नेमकी म्हणजे नेमकी कसं? ज्याप्रमाणे बबल पाण्यात असतं, पण पाण्यापासून हितवर असतं, तसंही तुमच्या आमच्यासारखे वर्तन करतात, तुमच्या आमच्यासारखे दिसतात, पण यांची स्थिती मात्र ती नसते. ते तुमच्या आमच्यासारखी जरी मात्र वर्तन करत असते, तरी त्यांच्या जीवनात कामना केलेली असते, त्यांच्या जीवनामध्ये मोह केलेला असतो. ते संसारात जरी दिसले तरी त्याच्यापासून अलिप्त राहतात. आणि खरं तर मात्र असं राहिलं पाहिजे बरं का. कसं कवळ पाण्यात राहतो, पाण्यापासून अलिप्त राहतो, तसं तुम्ही आम्ही संसारात राहून त्याच्यापासून अलिप्त राहिलं पाहिजे. सद्गुरू मारुती बाबा सांगत असतात, एखादी नाव असते, ही नाव जमिनीवर चांगली दिसते का मात्र नदीत चांगली दिसते? एखादी नाव ही नदीत चांगली दिसते, पण जी नाव नदीमध्ये असते तिनं नदीत असावं, लक्षात असावं. तो महाराज लक्षात की जी नदीमध्ये असलेली नाव आहे त्या नावेनं पाण्यावर असावं का पाण्यानं नावेत असावं? माझं बोलणं कळते का कॅसेटवर? तुम्ही बोलत चालले म्हणजे मला कळत नाही. नाहीतर मला तुम्ही जर हो करत नाही, हा करत नाही, मला अक्षर तुम्हाला कळायचं नाही आणि मला सुद्धा सांगण्याकरता काही मात्र पूर्तता वाटायची नाही. म्हणून ध्यान देऊन ऐका. एखादी नाव असते ही पाण्यात सुटते, तुम्ही म्हणले बरोबर, पण नावेनं पाण्यात असावं का पाण्यानं नावेत असावं? नावेनं पाण्यात असावं, पाण्यानं मात्र नावेत नसावं. तसं तुम्ही आम्ही संसारात असावं, पण संसार तुमच्या आमच्यात नसावा. त्याच प्रकारे मुक्त असतात, ते संसारात असतात, पण संसार त्यांच्यामध्ये नसतो. मग लक्षात घ्या, मनाप्रमाणे वागणारा मनुष्य आहे, ज्याच्या जीवनात कामना नाही, ज्याच्या जीवनात मोह नाही, जो मात्र कशातच गुंतत नाही, तो महाराज मुक्त. मग काव महाराज दत्त पाहिला आपण मुक्त आहोत आहोत, पण कामना नाही, मोह नाही, त्याच्यापासून अलिप्त आहे मुक्त. मग मुक्त कसा दिसतो? आपल्याला किती डोळे? आपल्याला किती डोळे? दोन डोळे आहे. हात किती आपल्याला? दोन हात आहे. नाक किती आपल्याला? एक नाक. मग आपल्याला एक नाक, दोन डोळे, दोन पाय, दोन हात. मग तुम्हाला आम्हाला दोन हात, दोन पाय होतात. मुक्ताला पण दोन सामान्य को पाहिजे, साधारणी देखीजे, निर्धारिता जाणीजे स्वयंचे. हा मुक्त सुद्धा तुमच्या आमच्या सारखा दिसतो, पण लक्षात घ्या, मनाप्रमाणे वागणारा म्हणजे कामना नाही, मोह नाही.
नाही कशातच बोलत नाही. तुमच्या आमच्यासारखा सामान्य दिसतो, ऐसा चिन्हे चिन्हे तो देवरूपा देवरूप चिन्हतो. अशा चिन्हांनी जो युक्त आहे त्याला ज्ञानदेव महाराज म्हणतात. मुक्त म्हणायचं किंवा अजून काही त्या मुक्ताची लक्षणं आहेत का? ज्ञानदेव महाराज अर्ध्या प्रव्या सांगतात. अशा पास ओळखोपा ज्याच्या जीवनातला अशा पास गेलेला आहे तुकाराम महाराज पण म्हणतात गेले आशा शेवटचं लक्षण सांगितलं आहे. आशा पास रहित वळखोपा याच पावलावर पाऊल ठेवून आमचे प्रेमाने सांगतात गेले आशा पास निवारोनी ज्यांच्या जीवनामध्ये फक्त आयशे जाणार जे देई उदास फक्त आयशे जाणार जे देई उदास गेले आशा पास गेले आशा पास निवारोनी विसर्य तो त्यांचा झाला नारायण. महाराज सांगतात ज्यांच्या जीवनात आशा पास निवारण झालेला आहे तो माझं पूर्ण लक्षात घ्या. टप्प्याटप्प्यात म्हणजे करून जाईल आहे कामना नाही मोह नाही कशातच हरकत नाही. आशा पास निवारण झालेला आहे. आशा चिन्हांनी युक्त आहे त्याला मुक्त म्हणायचं. आणि तिसरा प्रकार आहे तो मुमुक्षुचा. तसं पाहिजे तो दुसराच प्रकार मुमुक्षुचा आहे. पण हा मुमुक्षुच्या अभंगाला महाराज अधिकारी आहे म्हणून त्याला मानून ठेवलेला आहे. अध्यक्षाचं भाषण मानलं असतं ऐकत ना त्यालाच हे कळून जाणार आहे. पण तुम्ही महाराजाला बरोबर सांगताना हलका सांगताना महाराज म्हणतात एवढ्यापेक्षा काही अर्थ जाता येत नाही. ही ज्ञानदेवाची भाषा आहे. याच्या करताना सुमन आणि शुद्धमती तर अनिंद कारण निगती सुमन आणि शुद्धमती बरोबर ऐकलं तर मात्र करून जाईल. पण दोन प्रकार पाहिला बद्ध पाहिला आणि मुक्त पाहिला. तिसरा प्रकार आहे तो मुमुक्षुचा. मग मुमुक्षुपणा म्हणायचं ज्ञानदेव सांगतात आपुलिया सोडवणे मुमुक्षुचा म्हणे सर्वस्वी कटी हेची एक मुमुक्षुपणा म्हणायचं ज्ञानदेव म्हणतात ज्याला वाटतंय आपुलिया सोडवणे म्हणजे परमात्मा भेटावा संतांची भेट व्हावी शास्त्र फळावं संसार साधन करू जावं किंवा मला ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं
अशी ज्याला इच्छा आहे त्याला महाराज मुमुक्षू म्हणायचं. मग लक्षात घ्या, 3 प्रकार पाहिले. त्यातला तिसरा प्रकार म्हणजे आपला अधिकारी. मग मुमुक्षू म्हणला म्हणायचं त्याला ब्रह्मज्ञानाची इच्छा आहे त्याला मुमुक्षू म्हणायचं. मग पहिल्या माणसापासून शेवटच्या माणसापर्यंत विचारतो, ज्या मुमुक्षूला ब्रह्मज्ञान व्हावे अशी इच्छा आहे, मग ब्रह्मज्ञान झालंच पाहिजे का नाही झालं तरी जमतं? बोलत चला, मी फरक केला नाही तरी बोलतो का नाही? तुम्ही बोलली म्हणजे बोलतो. विठाला बोलल्याशिवाय तुम्हाला अक्षर कळायची नाही. कारण की लक्षात घ्या, थेरीपेक्षा प्रॅक्टिकल विषय जास्त, त्याच्यामुळे मात्र लवकर आम्हाला कळलं जातं. माझं बोलणं कळतं या तुम्हाला हे विचारतो, बोलणं कळतं ना? मग बोलणं कळतं तुम्हाला हो म्हणून विचारतो, त्याला रिप्लाय द्यायचा. आपलं चित्र म्हणजे काय म्हणतात तुकाराम महाराजांनी सांगायचं तुमचं ऐकायचं असं नाही. बोलल्याशिवाय करणार नाही. 3 प्रकार पहिले. तिसरा प्रकारे तो मुमुक्षुला इच्छा आहे मला ब्रह्मज्ञान व्हावं. तर तुम्हाला विचारतो, ब्रह्मज्ञान झालंच पाहिजे का नाही झालं तरी जमतंय? ब्रह्मज्ञान झालंच पाहिजे. का बरं? अधिष्ठाच्या निवृत्ती करता ब्रह्मज्ञान फार महत्वाचं आहे. कसं काय ब्रह्मज्ञान महत्वाचं आहे या निर्णयामध्ये बोलत आहे. एखादी रूम असते, त्या रूम मध्ये जर कोणी पडलेली असेल, त्या कोणीवर आम्हाला काय भासतो? साप भासतो. म्हणजे कोणी नाम रज्जूवर तुम्हाला आम्हाला साप भासतो. म्हणजे या कोणीवर तुम्हाला आम्हाला साप भासतो. तो खरा आहे का खोटा आहे? तो खोटा आहे. बरं, भासणारा साप आधी होता का? नाही. आता आहे का? नाही. नंतर असणार आहे का? नाही. मग पहिले पण नव्हता, आता पण नाही, आणि नंतर पण नसणार. पण नसलेला साप तुम्हाला आम्हाला भासतो का? तर गोरीच्या अज्ञानामुळे जसा साप भासतो तसं त्या ब्रह्माच्या अज्ञानामुळे जगत भासतं. असेल तर ब्रह्मज्ञान फार महत्वाचं आहे. मग ते ब्रह्मज्ञान होण्याची इच्छा कोणाला आहे? त्या मुमुक्षूला आहे. पण ज्याला ब्रह्मज्ञान होण्याची इच्छा आहे तो मुमुक्षू ब्रह्मज्ञान अनिष्टाच्या निवृत्ती करता पाहिजे. मग काढू महाराज ते ब्रह्मज्ञान होईल कसं? म्हणून मुमुक्षू तुकाराम महाराजांकडे गेला. महाराज मला ब्रह्मज्ञान करून द्या. मग तुम्हाला परत प्रश्न विचारतो, ब्रह्मज्ञान अनिष्टाच्या निवृत्ती करता झालंच पाहिजे. मग हा मुमुक्षू ब्रह्मज्ञान होण्याकरता तुकाराम महाराजांकडे गेला. महाराज मला ब्रह्मज्ञान करून द्या. मग तुकाराम महाराजांकडे जाण्याची महाराज काय करत होते? स्वतः ब्रह्मज्ञान करून घ्यायचं ना. पण महाराज म्हणतात स्वतःच ब्रह्मज्ञान करून घेता येत नाही. का बरं? ब्रह्मज्ञान
अनिष्टाच्या निवृत्ती करता जी विद्या आहे ती तुम्हाला सत्य वाचतं ते विद्याच आहे असं होण्याकरता ब्रह्मज्ञान झालंच पाहिजे. मग गाव महाराज ब्रह्मज्ञान झालंच पाहिजे असं म्हणून सुद्धा वाटलं. म्हणून तुकाराम महाराजांकडे गेला, महाराज मला ते ब्रह्मज्ञान करून द्या. पण ब्रह्मज्ञान होण्याकरता जो पुरुष तुकाराम महाराजांकडे गेलाय मग स्वतःच ब्रह्मज्ञान करून घेऊ शकत नाही का? तर नाही का बरं? ब्रह्मज्ञान गुराच्या गोष्टी. आता तुम्ही मुंबईत राहणारी माणसं आहे, तुम्हाला बऱ्यापैकी मुंबईची जाणकारी आहे. तुम्हाला म्हणून माहिती, घाटकोपर माहिती, दादर माहिती, काजूरमार्गा, ही सर्व स्टेशन माहिती आहे की ती सर्व तुम्हाला बऱ्यापैकी दुकानं माहिती असतील. पण तुम्हाला जी दुकानं माहिती आहे त्या दुकानामध्ये कोणत्या दुकानात ब्रह्मज्ञान भेटतं? ब्रह्मज्ञान कोणत्या दुकानात भेटतं? महाराज म्हणतात ब्रह्मज्ञान म्हणजे काय? त्या लेकराच्या गोष्टीत होय. दुकानात निर्माण तुम्ही आम्ही पावसाळ्यात ते ब्रह्मज्ञान मागून आणलं. अहो त्या ज्ञानाकरता फार कष्ट करावे लागतात. माझा देवबा सांगतो त्या ज्ञानाला ही गदर वेळतात ती होती स्वर्गाची आठवणी उमरडोनी न धरती रेतीची भीड न धरती शेतीची चाल योगा शेतवाडी हरसावी ओर जीवाला मित्र कोणी सांगितलं कर्म म्हणले कोण भजन मार्गाने जातोय कोणी मात्र तुझ्या अंगाने धावतोय. कशा करता? हे ज्ञान होण्याकरता धावतोय. हे ज्ञान म्हणजे सामान्य नाही. ज्ञान होणं म्हणजे सोपं नाही. ब्रह्मज्ञान एका लेकराच्या गोष्टी नाही. मग ब्रह्मज्ञान ज्याला इच्छा आहे व्हावं तो मुमुक्षु. ब्रह्मज्ञान अनिष्टाची निवृत्ती करता पाहिजे. पण ब्रह्मज्ञान काही स्वतः तुम्ही आम्ही करून घेऊ शकत नाही. का बरं? काळ वेळ नाम उच्चारिता आणि तुम्हाला प्रमाण माहित आहे. कोणत्याही काळात वेळात तुम्ही आम्ही हरिपाठ करू शकतो, देवाचे नाम साधना करू शकतो, कुठेही ती करू शकतो. पण मात्र ब्रह्मज्ञान असं सोपं नाही. कुठेही तुम्ही आम्ही ब्रह्मज्ञान करून घेऊ शकतो किंवा कोणाही करून घेऊ शकतो. ब्रह्मज्ञान होण्याकरता स्वप्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू जी सद्गुरूची लक्षणं सांगितली त्या मात्र लिंकित बसणारा त्या प्रापंचिक बसणारा गुरुजी असावा आणि तो गुरुजी पण मात्र व्यवस्थित असावा. आताची गुरुजी कसे नाथ महाराज सांगतात की गाढ मंत्र उपासिती जप करावा विधानयुक्ते. पण काय होईल निजम लागते हे नंतर म्हणतो शिष्या तू सांगतो फक्त शिष्याला डोळे बंद कर. पण कधी वियोग भेटत या शिष्याला माहित नाही ना गुरुला माहित नाही. संपूर्ण मंदिर आते येणे लोक त्याला गुरु म्हणतात. पण येणे लोक त्याला गुरु म्हणतात का बरं? हे काही गुरु तुम्हाला ब्रह्मज्ञान करून देऊ शकत नाही. म्हणून तो मुमुक्षु तुकाराम महाराज महाराज मला ब्रह्मज्ञान व्हावं वाटतं. का बरं? अनिष्टाच्या निवृत्ती करता मी ते ब्रह्मज्ञान स्वतः करून देऊ शकत नाही. म्हणून मला ब्रह्मज्ञान करून द्या. मग तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला झोप आली का? चालू दे. तुम्ही म्हणाल तसं का की तुमच्या गावात आहे आणि आधी झोप तरी योग्य कीर्तनात नाही येणार मग तमाशाला झोप येईल. म्हणतो मी तत्वज्ञान ऐकता ऐकता झोप आली तरी चालत पण ऐकायचं मात्र सोडू नका. का बरं? या तत्वज्ञानाचे संस्कार सुद्धा तुमच्यावर वाया जाणार नाही. पण का वाचायचे सामान्य संस्काराचा जर लाभ होत नाही तर प्रमाण उत्पादकता विद्यापन संस्कार सांगतात प्रमाणजन्य पदाचा प्रमाणजन्य संस्काराचा लाभ होईल तरी कसा? आता उत्तम असणारी कोणी पक्वात आहे थाप मारून मात्र 25 सेकंद आवाज जायला पप्पा मारून थाप मारल्यावर सुद्धा 5 सेकंद आवाज जायला होत आहे. सोपं उदाहरण तुमच्या भाषेत म्हणजे त्याची आशा असते ना ते तुमच्या भाषेत म्हणतात. पण ज्ञानदेव म्हणतात सरदिया गीताचा समारंभू नवचे राहिले पणाचा शोभू आणि थाप मारून झाले 5-6 सेकंद आवाज जातो. का बरं? थाप मारण्याचे संस्कार त्या 5-6 सेकंदामध्ये शिल्लक राहिले. आला बाबा आणि तो वारा येऊन गेल्यावर
त्याचप्रमाणे वाला का वाजली उसळे तरी वाला येऊन जरी केला तरी म्हणलं वाटतो का येऊन गेलेल्या वारीचे संस्कार हा माझ्यावर सुद्धा आवाज जातो का हा माझे संस्कार हे संस्कार मात्र सामान्य संस्काराचा बाद होत नाही तर या तत्वज्ञानाचा बाद होईल कसा म्हणून तो पालिकेने ऐकायचं म्हणताना काय झालं ते मी सांगत नाही कसं काय जमायचं मी एकच विषय कधी कधी परत सांगत असतो मंडळीला वाटते काय विसरत नाही विसरविणारा बुवा मी आहे पण ध्यान देऊन ऐका परत परत का सांगतो याची संगती परत परत झाल्यानंतर त्याचे संस्कार होतात 3 प्रकार पाहिलं मनाप्रमाणे वागणारा बंध कशातच न गुंतणारा मात्र मुक्त ब्रह्मज्ञानाची इच्छा आहे त्याला म्हणायचा मात्र मुमुक्षु हा मुमुक्षु म्हणजे तुकाराम आनंद गेला मला ब्रह्मज्ञान व्हावं याचा करता ब्रह्मज्ञान अनिष्टाच्या निवृत्ती करता ब्रह्मज्ञान पाहिजे ब्रह्मज्ञान स्वतःच्या मनाप्रमाणे करून घेऊ शकत नाही म्हणून तुकाराम आनंद गेला महाराज मला ब्रह्मज्ञान करून द्या मग तुकाराम महाराज म्हणतात तुला ब्रह्मज्ञान पाहिजे हो ब्रह्मज्ञान पाहिजे मग तुकाराम महाराज म्हणतात तुला ब्रह्मज्ञान पाहिजे पण तुला खरं ब्रह्मज्ञान पाहिजे का खोटं ब्रह्मज्ञान पाहिजे मग मुमुक्षु म्हणतो का हो महाराज गरीबाची काय तुम्ही धक्का करता का काय अहो ब्रह्मज्ञान असतं त्याच्यामध्ये खरं काय का खोटं काय मग तुकाराम महाराज म्हणतात बाबा असं नाही तुला जरी वाटत असलं खरं काय आणि खोटं काय पण या कलियुगाची जर स्थिती पाहिली तर खऱ्यापेक्षा खोट्या ज्ञानाचा विक्रय करायला लागली असं काय म्हणता आम्ही एवढे लोकांचं मोठ्या ऐकतो आणि तुम्ही म्हणता खऱ्यापेक्षा खोट्याचा विक्रय करायला लागले मग महाराज म्हणतात बाबा ऐकायचं का तुला आई या जगतामध्ये जरी तुम्हाला आम्हाला वाटत असलं हे खरं तत्वज्ञान तुम्हाला आम्हाला सांगतात पण हे काय करतात पैसे आई कोणी सात्विका तसे प्रेम असे बोलतात या सात्विक लोकांना आनंद वाटतो वा काय काढला महाराज होता काय मस्त हसवलं काय मस्त घडवलं आई कोणी सात्विका तसे प्रेम तुमच्यासारख्या आपल्यासारख्या सात्विक लोकांना आनंद वाटतो वा काय सांगतो पण महाराज म्हणतात निजरूपीचा भ्रम निर्से लोकांना सांगतो निरूपण करतो पण स्वतःच्या मनातला मात्र भ्रम केला नाही पण हे काय ब्रह्मज्ञान असेल का मग यांच्याकडे सांगतात ते काय आणि सांगत जरी असलं तरी त्यांचं ज्ञान कसं आहे तुमचा आकाश झालेला आहे आता यांना विचारू का एकाला मला विचारू का तो तुला कसा राहणार पण चरक्यात ऊस टाकल्यानंतर त्याच्यातून काय बाहेर पडतं रस बाहेर पडतो पण तो रस कशामध्ये पडतो पातेल्यामध्ये पडतो मग पातेल्यात रस पडल्यानंतर वर काय शिल्लक राहतं शिपाळ शिल्लक राहतं का महाराज म्हणतात शेवी गुळ उसाचा दाना मला विचारतो म्हणजे आपल्याला पाहायला पण त्याच्यातून जे रस उमटतं हे सगळं पातेल्यात असतं मग वर काय शिल्लक राहतं शिपाट शिल्लक राहतं आणि जर याची शिल्लक राहते याप्रमाणे गुळ उसाचा खाला तोडीचा सुभरे भाला शब्द चोपडे भ्रमणी वदना कुणी परिभ्रमणा कुणी करतो आणि शब्द पांडित्याच्या संबंधात जर का करतो तसं यांची वाचा चालते आणि यांचं नाही मग कामू महाराज ते सांगतात की काय नाथ महाराज म्हणतात पैसे जिंका शब्द ज्ञानी उत्तम व्याख्याता ज्ञान गुणी जे जनांजवी निरूपणी आणि उत्तम व्याख्याचे एक मात्र उत्तम व्याकरणी चोपडा तरीक्याची काळा व्याकरण उत्तम कशास्त्र शिकला म्हणून महाराज म्हणतात मात्र तुम्हाला करतो पण याच्या जीवनात जर ब्रह्मज्ञानाच्या स्थिती पाहिली तर ते कसं आहे परे मेळव बहु माझी परी मेळव
आमचे बाबा सांगत असतात बरं का, ते सांगत असतात जेवायला म्हणजे उद्या देवावर बसावं पण वाढणारा ओळखीचा असावा. गावाकडचे म्हणे बरं का, ते म्हणायचे जेवायला उकील देवावर बसावं पण वाढणारा ओळखीचा असावा. का बरं? उकील देवावर जरी जेवायला बसला तरी गुलाबजामुन पापड पापड आज म्हणून नाही याचं एखादशी बरं का, आमटी आमटी भगर भगर महाराज ते असते ते. मग माणूस उकील देवावर जरी बसला तरी पण तू आणतो ना, तू ओळखीचा आहे तसं गाणारा बी ओळखीचा असला म्हणजे कसं बी करून घेतो. हळदीकडे बरं का, हळदीकडे महत्वाची मात्र आमचं जमतं तिथं महाराज वापर मानायच्या आणि अशी पुढे गेले का परत त्याला दिवस आणावं लागते बरं का. महाराज पक्वान मला माझं ज्ञान नाही, पण पक्वान मला बाबा म्हणायचे कसं ओळखायचं. सुरुवातीच्या रामकृष्ण हरिकृष्णाला ओळखायचं, साखळी वापरली का समजायचा वाढ. आमच्या कीर्तनाचा पेक्षा आमचा नाच जास्त भजनाचा, कारण आम्ही ज्यांच्या सोबत आहे आमची कुठे आदरणीय परमेश्वर बाबाचा आहे सापडता विशेष करतो. चाली कशा म्हणाव्या, चाली अनेक म्हणतात पण शुद्ध काही संकरित चाली म्हणतात. संकरित म्हणजे कांचे बाबांचं म्हणणं जशी चाली ना तशी तिच्यातली ना तिच्यातली असं पेक्षा नाही करायचं. बाबा ते आवडत नाही, जरी अनेक करत असतील कारण त्याच्यात त्यांना मुले पण वाढायला तसं नाही करायचं. आपल्या बंकर स्वामीने अशी सांगितली अशीच म्हणायची. काय चालू होतं आपण कीर्तन मग हळद विषय काय चालला मी सांगू तुम्ही सांगता आणि तुम्ही नाही सांगला तरी मला सांगावं सांग. जसं एखाद्याच्या अंगावर काम दिल्यावर कसं त्यांनी सगळं पुढं करायचं तसं ना अंगावर कीर्तन दिलं म्हणजे करावंच लागलं. फक्त भरत एवढ्याच्या अंगावरचं कीर्तन ठरवून नाही. विषय फार महत्वाचा आहे, कळून घेतलं म्हणजे तुम्हाला कळून जाईल. आणि तशा प्रकारे आता कॅमेरावाल्याने सुद्धा फक्त कॅमेरा खालती ठेवलेला आहे, त्याच्या विचाराच्या डोक्यावर जाईल काय त्यांना कळलं नाही तो विषय वेगळा आहे. महाराज म्हणतात वाघिणीचं दूध साठवायला त्याला सोन्याचं पात्र लागतं, तत्वज्ञान साठवायला त्याला त्या विशेषतेचं लागतं. आपला विषय चालला होता तीन प्रकार पाहिजे, बद्ध मुक्त आणि मुमुक्षु. मनातला मन वाढणारा बद्ध, कशातनं डुबणारा मात्र मुक्त, ब्रह्मज्ञानाची इच्छा आहे तो मात्र मुमुक्षु. अधिष्ठाच्या निवृत्ती करता ब्रह्मज्ञान पाहिजे.
ब्रह्मज्ञान स्वतः करून घेऊ शकत नाही म्हणून तुकाराम महाराज मला ब्रह्मज्ञान दिला. तुला खरं ब्रह्मज्ञान पाहिजे का खोटं? महाराज असं का म्हणतात ब्रह्मज्ञान असते आणि खरं आणि खोटं पण तुकाराम महाराज म्हणतात. अरे अनेक जरी सांगणारे असतील तसं महाराज हे रस तसं खाली आहे पण स्वतःला करत आहे तसे यांची स्थिती आहे. नवे नवे यांचं ब्रह्मज्ञान कसं आहे माझे ज्याप्रमाणे मातीमध्ये मात्र उद्यामध्ये जशी माती मिक्स असते बदरीमध्ये जशी मिक्स असते मसाल्यात जसा मोठा मिक्स असतो तसं यांचं ब्रह्मज्ञान जरी असलं तरी हे फिक्स ब्रह्मज्ञान आहे. पण या कलियुगामध्ये खरं ब्रह्मज्ञान घेणारच नाही का? महाराज म्हणतात भगवान परमात्म्यानंच सांगून ठेवलंय या कलियुगातले ब्रह्मज्ञान बरेचसे असतील पण जे असतील महाराज ते गुप्त असतील म्हणजे मात्र ज्यांच्याकडे खरं ब्रह्मज्ञान नाही ते जगतामध्ये फोपावते. तुम्ही असं कसं काय म्हणता? ज्ञान घेऊन ऐकलं म्हणजे करून काय भागवत कथा तुम्ही आम्ही नेहमी श्रवण करत असतो पण नाथाचं बी भागवत तुम्ही आम्ही वाचलं पाहिजे बरं का? वारकऱ्यांना नाथ ज्ञानेश्वरी नाथाच्या भागवताला फार महत्व आहे. मग नाथ महाराजांनी फार असं वर्णन केलंय. महाराज सांगतात भगवान परमात्म्याला जटा नामक या दानवान मारला आणि बाण मारल्यानंतर भगवान परमात्म्याला तुमच्या आमच्यासाठी बसले नाही. मग भगवान परमात्म्याला बाण लागल्याबरोबर भगवान परमात्मा अश्वत्थाच्या झाडाखाली जाऊन बसले. अश्वत्थाच्या झाडाखाली जाऊन बसल्यानंतर तिला अनेक प्रकारचे संताधिक आले. तिला अनेक प्रकारचे संताधिक आल्यानंतर त्यांच्यासोबत मैत्रिया सुद्धा आली. मग ती मैत्रियाने भगवान परमात्म्याला नमस्कार केला. संताधिकांनी नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर भगवान परमात्म्याने त्याचा स्वीकार केला. स्वीकार केल्यानंतर भगवान परमात्मा म्हणतात मैत्रिया तुला मला काहीतरी सांगायचं तेव्हा सांगा. मग भगवान परमात्मा म्हणतात तुला मला ब्रह्मज्ञान सांगायचं. ठीक आहे देवा. तिला आनंद झाला. भगवान परमात्म्याला सांगायचं मैत्रियानं ब्रह्मज्ञान ऐकायचं. असं सांगता सांगता मात्र भगवान परमात्मा थांबले. मैत्रिया पण ऐकायची थांबली आणि भगवान परमात्म्याच्या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी ऐकून पावली कृष्ण ज्ञान मैत्रियाशी परम समाधान. ते गुह्यगुप्त ब्रह्मज्ञान ऐकल्यानंतर मैत्रियाला आनंद वाटला आणि आनंद वाटल्यानंतर मग भगवान परमात्मा म्हणतात मैत्रिया तुझ्यासोबत विष्णू काका नाही आले का? मैत्रिया म्हणजे विष्णू काका आले नाही. तर ठीक आहे नाही आले तर नाही आले पण तुला जे मी ते ब्रह्मज्ञान सांगितलंय ना केल्यानंतर विष्णू काकाला सांग. मग ती मैत्रिया म्हणते देवा मला ज्ञान सांगितलं बरोबर आहे पण विष्णू काकाला सांग असं का म्हणता? मग भगवान परमात्मा म्हणतात हो म्हणे ब्रह्मज्ञानी जन बहुसाल होती मैत्रिया ब्रह्मज्ञान कलियुग येणार आहे आणि या कलियुगामध्ये फार फार ब्रह्मज्ञानी होणार आहे. मग भगवान परमात्मा मैत्रिया म्हणते देवा पुढे कलियुगात लय ब्रह्मज्ञानी होणार आहे. आता विठुराला कशाला सांगतो पण ऐक ना जरा अर्ध पडते. काही लोक अर्ध म्हणतात पूर्ण वाक्य पूर्ण होते ऐक ना अर्ध झेवून पाळायला लागले काय सांगतो. आता कलियुगामध्ये ब्रह्मज्ञानी होणार ब्रह्मज्ञानी कसे असतील त्यांना केला नाही जे ज्ञानेश्वरी करणार नाही त्यांना वेदांत तत्वज्ञान चार बसून शिकले ती नाही. मग कलियुगातले ज्ञानी कोण? वाद तत्वे कलियुगामध्ये ब्रह्मज्ञानी जन बहुसाल होते परिणाम राहती ब्रह्मस्थितीचा निश्चित मैत्रिया. तो फार महत्वाचा विषय बरं का? परमात्मा सांगतात कलियुगात ब्रह्मज्ञानी होतील पण कोणते? त्या तत्वज्ञान मात्र दादा ज्ञानेश्वरी संतांच्या अक्षर पाठ केली तू मात्र शिल्पत्व तत्वज्ञानी नाही तो ब्रह्मज्ञानी नाही. मग ते वाद घालणारे लोकांमध्ये काय ज्ञानी अक्षर करत सांगतो आहे सांगतो महाराज त्याचं ब्रह्मज्ञान आहे. काही जगतामध्ये भगवान परमात्मा म्हणतात ब्रह्मज्ञानी आहे पण कसे आहे ना महाराज कोण सांगतात बरं देवराले कोण सांगतात की ब्रह्मज्ञानी कसे आहे. हाती करोनी ब्रह्मज्ञान हातात ब्रह्मज्ञान घेतात गावोगावी फिरतात पण मात्र कसे आहे मोतीशिष्ट परायण कामामध्ये विचारलेले आहे. पण ब्रह्मज्ञान या कलियुगामध्ये त्याला करून घ्यायचं परमात्म्याच्या स्वरूपाची त्याला मदत करून घ्यायची. त्याच्या जीवनामध्ये जीवाशिष्णा आवडीचा त्याची ब्रह्मज्ञान ज्यांना आपलं तोंड आवडलं ज्यांना आपले विकार आवडले त्याला ब्रह्मज्ञान ते तर कोणाकडूनच ब्रह्मज्ञान होणार नाही.
बोलणं काय चाललंय तेवढं ध्यानात घ्या. घड्याळाचे काटे जरी थोडं सरकलं तर मला लय आनंद वाटला. का आनंद वाटलं? तुम्ही 8च्या अगोदर कीर्तन सुरू केलं म्हणजे 8 वाजता आमच्या तुम्ही हातामध्ये आला का 20-25 मिनिटामध्ये काय होते बाकी ते तास जी मुंबईची नगरी माया नगरी म्हणून ओळखली जाते त्या मुंबईच्या नगरीमध्ये सद्गुरू बंकट स्वामी महाराज आमचे सद्गुरू मामासाहेब महाराज येऊन भले लगेच जायचे पण बंकट स्वामी मात्र घाटकोपर सारख्या ठिकाणी एका अभंगावर 1 महिना कीर्तन करायचे. घाटकोपर म्हणजे कीर्तन ऐकायची मंडळी बरं का. कीर्तन मात्र तत्वज्ञानाचं ऐकावं घाटकोपर सारख्या ठिकाणी अजून सध्या या शहरामध्ये आम्हाला मात्र गावाकडे जेवढा घाम येत नाही तेवढं घाटकोपर मध्ये मुंबईत येतो. ऐकणारे लोक तसे बाकी ठिकाणी झला हिंगण पेटा आमच्या विश्वासात झला हिंगण पेट कशालाही काही लावायचं झालं कीर्तन होत तसं नाही. मीमांसा उत्तर मीमांसा मागची पुढची भूमिका याच्या संबंधाने ते असतंय. तर महाराज आला घेतला आपण बोलत तसं नाही जमत. जाऊया आपला विषय काय चाललाय महाराज मला ब्रह्मज्ञान करून द्या. बरं पाहिजे का बोलणं महाराज असं जाऊन म्हटला ब्रह्मज्ञान असते असं नाही बाबा. काही लोक जरी शांतत असतील तरी त्या स्थितीमध्ये राहत नाही किंवा भगवान परमात्माच्या मैत्र्याचा आपण संवाद बघितला. त्या संवादामध्ये सुद्धा कलियुगातील ब्रह्मज्ञानी कोण आहे असे विषय विचाराने भरले. त्यांच्याकडून आम्हाला ब्रह्मज्ञान होईल का किंवा ब्रह्मज्ञान होईल का त्यांच्या उपयोग आहे का. जाऊ द्या. आता या वाटीमध्ये काय ठेवलेलं आहे माझ्यासमोर पोळी ठेवलेला आहे. कोणाला खाण्याकरता मला खाण्याकरता. पण बाबा हे जर मी जर खाल्लंच नाही तुम्ही कीर्तन करत खाता कीर्तन वरतीच या पर्यंत दाखवणार मग इंग्रजी फुल ठेवलं मग हे जर मी फुल खाल्लंच नाही का मला उपयोग आहे. मी जर फुल खातच नाही तर मला याचा उपयोग कसा. तसं ब्रह्मज्ञान महाराज मला करून द्या. अहो ब्रह्मज्ञान खरं पाहिजे का खोटं. अहो ब्रह्मज्ञान असतं असं नाही. काही विषय विकारात भरले काही सांगतात पण वाटत नाही. मग सांगतात पण वाटत नाही विषय विकारात भरले तसं गुळ तुम्हाला खाली करतात आपलं नाही तर खाताचं नाही. तसं या विषय विकारानं भरलेले जे ब्रह्मज्ञानी आहे तुम्हाला आम्हाला ज्ञान होण्याकरता त्यांचा उपयोग महाराज सांगतात ना. अरे सांगू दे ना. सांगायला काय लागतं सांगतात ना. सांगायला काय करतं ज्ञानोबा माझे काय म्हणतात महाराजी पैरोड भरोका विचारा अंतकरणी विषय तारा ना पुढे रोधारा हे विषय अरे सांगतात पण भरून पण मला सांगत जरी असली तरी विषय विचार केले नाही. महाराज म्हणतात पण सांगतात ना. आणि किती सांगतात त्याच्या पुढे उभी आली करतात. सोपे सुद्धा ज्ञानाच्या गप्पा स्वप्नात सुद्धा ज्ञानाच्या गप्पा लोकांना सुद्धा ज्ञान सांगू 18 वर्ष वयाची ग्रंथी काही सुखी संसार बोलते तरी कधी स्त्रिया पारखा माझे पारखा आणि सोपे सुद्धा याच गप्पा मारता. पण विषयानं भरले त्यांना काय आग लावायची काय कसं काय त्याच्या पुढे उभी घालून कसं सांगता समजा जर एखादा आंधळा माणूस बसला आंधळ्याला दिसतं का हो. आंधळ्याला दिसतं का नाही दिसत. का नाही दिसत. आंधळा म्हणून दिसत नाही. दुसरं काय त्याचं उत्तर आहे मग आंधळ्याला काही दिसत नाही. मग आंधळ्या जर वाटेवर मूर्ती ठेवली तर त्याचा त्याला उपयोग आहे का. का उपयोग नाही. महाराज म्हणतात नाना पाहूनिया डोळे राणीशी मिळते तरी त्याचे कले मुळमान. अरे त्याचं त्याला मुळच कळत नाही ते दिसतच नाही तर त्याचा त्याला उपयोग कसा. तसं तुम्हाला आम्हाला ब्रह्मज्ञान अनिष्टाच्या निवृत्ती करता पाहिजे पण मला ते विषय विचारणा भरले अहंकाराला भरले यांचा तुम्हाला आम्हाला उपयोग कसा होईल. काही लोक ब्रह्मज्ञानी विषय विचारात भरले काही लोक ब्रह्मज्ञानी सांगतात पण वाटत नाही. काही लोक एवढे ज्ञानी कीर्तन करणं प्रमाण उचलावं लगेच दुसरं ब्रह्मज्ञान सांगावं. एवढे लोक ज्ञानी पण महाराज कीर्तनात आल्यावर वाटतंय
तुमची बायको घेते ना हा महाराज सांगतात चित्ती अंते भाव जीवे सकळ शास्त्राचा सराव ऐसे कोटी एक जन्म जाव कलियुगाची मानते अरे नाना शास्त्रांचा सराव मुखामध्ये ब्रह्मज्ञान सांगतो पण जीवनामध्ये अहंकार धारण केलाय पण त्यांच्या ब्रह्मज्ञान कसं होईल महाराज ब्रह्मज्ञान करू द्या खरं का खोटं महाराज खरं ना खोटं काय ब्रह्मज्ञान असते असं नाही बाबा काही सांगतात पण विषयानं भरले काही सांगतात पण अहंकार भरले काही सांगतात पण वागणूक नाही काही लोक सांगतात पण शिष्टोत्तर करायचं आहे अशा ज्या संबंधानं ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही पण ब्रह्मज्ञान सांगतात ना सांगत जरी असले तरी मी शेवटचा प्रश्न विचारतो गंगा पवित्र का पवित्र का पवित्र पवित्र मग पवित्र गंगा तुम्ही आम्हाला कोणी प्रसाद म्हणून दिली तर प्यायची का नाही प्यायची तुम्ही म्हणजे बोलणे बोल कशाला येणार गंगा पवित्र आहे पवित्र जर गंगा प्यायला दिली तर प्यायची पण ती जर दारूचा ग्लास वर दिल्यावर ज्ञानदेव सांगतात कमजोर जरी झाली मध्य भांडणा आली अरे गंगा जरी कुठे असली पण तिला दारूचा ग्लास मध्ये दिली तर प्यायची का नाही प्यायची का विचारायचं असतं का आता मात्र आपल्या मुंबईसारख्या शहरात गावाकडं भरपूर सारे मेडिकल गोळे औषधं मिळायला लागली पण महाराज पूर्वीच्या काळात गोळे औषधं एवढी नव्हती मग समजा एखाद्याला जर ताप आलं त्या चंदनाचं टाकून मात्र घासायचं त्याच्यातून मात्र चंदन निघेल तो मात्र आपल्या डोक्याला लावायचा का ते चंदन लावल्यावर आपल्या डोक्याला काय प्राप्त होते शीतलता प्राप्त होते पण जे चंदन तुमचा आमचा ताप घालून मामाचं येतं ते जर आगरी टाकून दिल्यावर महाराज म्हणतात चंदन शीतल होय अतिशिवय केळ भक्ताला जाणून असे काही अरे जे चंदन आम्हाला शीतलता देते त्या अग्नीचा स्पर्श करणाऱ्या आम्हाला जी गंगा आम्हाला पवित्र करते दारूच्या भांड्यातून आली का अपवित्र करते तसं ब्रह्मज्ञान असते पण त्यांच्या अपवित्रचा म्हणजे विषया अहंकार बदललेले लोक आहेत त्यांच्या मुखातून आल्यावर तुम्हाला ब्रह्मज्ञान होणार नाही महाराज ब्रह्मज्ञान पाहिजे तुम्ही म्हणता ब्रह्मज्ञान होणार नाही अशानं भरलंय तशानं भरलंय पण आम्हाला ब्रह्मज्ञान कसं होणार तुम्ही जरी ब्रह्मज्ञान होऊन गेला ब्रह्मज्ञान पाहिजे हो हो महाराज मला ब्रह्मज्ञान पाहिजे पण मी सांगेन तसं वागसे हो महाराज तुम्ही सांगाल तसंच वागतो पण मी त्या सांगत त्या नियमात राहशील हो तुम्ही सांगाल त्या नियमात राहील तेच नियम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात Namaste
तुका म्हणे परिला विठ्ठल सुता क्रोध केले घरी दे कर्म क्रोध केले घरी दे काम क्रोध केले घरी दे येणे सोपास आवाज जरा बसला झाली पण आता या चालीला महाराज असं हसवा हसून गेले पाहिजे. आता लोक हसून गेले तर कीर्तन काय सृष्टी मला सांगायचे का? कीर्तन महाराज हसण्याकरता नसतंय, कीर्तन या वाईपळ चाली म्हणण्याकरता नसतंय, वाईपळ वाजवण्याकरता नसतंय. ज्ञानदेव म्हणतात की आता मोहन प्राप्त होतो तू त्याची पुरवणी ते पुढा डोळे भारणे गीत भाटी वसरणी भाटीव वादन भाटीव गायक भाटीव सांगणं याच्यात मोहन प्राप्त होतो. आणि तुम्ही आम्ही म्हणतो आम्ही एवढे वर्ष कीर्तन ऐकतो मलकाने भेटलं तर म्हणून परंपरा आहे. काही चित्रपटाच्या चाली म्हणतात काय आनंद येतो म्हणायचे चित्रपटाच्या चाली म्हणून लोकांचं मनोरंजन होईल. मात्र चाली म्हणून लोकांना व्हायला आपला विषय काय चालला होता ध्यानात घ्या. 3 प्रकार आपण पाहिले पण काही तुमच्या आता 10 वाजेपर्यंत काही साथ सोडणार नाही. ध्यान देऊन ऐका. 3 प्रकार तुम्ही आम्ही पाहिले. मनाप्रमाणे वागणारा बद्ध कशात करुणारा मोठ ब्रह्मज्ञानाची इच्छा येतो मात्र ब्रह्मज्ञान होण्याकरता महाराजांकडे गेला. ब्रह्मज्ञान स्वतः करून घेऊ शकत नाही. अरिष्टाच्या निवृत्तीकरता ब्रह्मज्ञान पाहिजे. मला खरं ब्रह्मज्ञान करून द्या. पण ब्रह्मज्ञान मात्र तुला खरं पाहिजे का? होतं मला ब्रह्मज्ञान खरं नाही होत काय? ब्रह्मज्ञान तसं नाही. विषयात आपल्याला सांगतात वागत नाही. मग मला ब्रह्मज्ञान कसं पाहिजे? ब्रह्मज्ञान पाहिजे हो. मी सांगेल तसं वागशी हो. तुम्ही सांगाल तसंच वागा. काय करायचं? परिवेश प्रवेश करायचा. आता अभंगात प्रवेश करायचा. मग मनापासून काय करत होते की कीर्तन करायचं असतं ते महाराजांना मात्र पहिल्या चरणामध्ये ब्रह्मज्ञान होण्याचे नियम सांगितलेले आहेत. दुसरा नियम लागोली आणि तिसरा नियम सांगितला लागोली हे ब्रह्मज्ञान होण्याची सूत्र येतात का? सूत्र तसं परीक्षेला जात असताना कविता पाठ करायची. परीक्षेला जाताना कविता पाठ करायची, सूत्र पाठ करायचे, कविता पाठ करायची. आणि परीक्षेला जाताना सूत्र पाठ केलं म्हणजे सूत्राच्या खालचे अनेक गणित तुम्हाला येतात. गणित पाठ केलं गणित पाठ करायचं नाही. नुसतं 3 लाईनचं सूत्र एक आलं त्याच्या खालची गणित तुम्हाला आली पाहिजे. सूत्र कळलं म्हणजे गणित सूत्र. तसं ब्रह्मज्ञान होण्याची सूत्र कळली म्हणजे ब्रह्मज्ञान. पहिलं सूत्र सांगितलं संग करू नका. मग संग करू नका. मग संग म्हणजे तरी काय? आरशेचा संग इथं सांगितला नाही. पण इथं जे संघ सांगितला तो कोणता? तो संघामध्ये प्रकार 2. एक आंतरसंघ आणि एक बाह्य संघ. आंतरसंघ कोणता मला सांगतो. जरी मी विषय हृदय स्पर्धी तरी मी संताचे संगीत संगीत प्रगटे मूर्ती अभिलाषाची त्या विषयामध्ये शेवट आनंद तो आंतरसंघ झाला.
क्रोध लोभ मद मस्त दंभ अहंकार बाबा सांगायचे ते काम आला ना तसं गाडीचं इंजिन निघालं का मागचे डबे लुटू 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 करीत येतात तसं इंजिन मात्र म्हणजे एक काम निघालं का लगेच क्रोध येतो लगेच मोह येतो लगेच दंभ येतो पहिला अंतरसंगाचा त्याग करायचा दुसरा प्रकार म्हणजे बाह्य संघ मग बाह्य संघ म्हणजे कोणतं ते तुम्ही आता पाहिजे ना ते मला बाह्य संघ याच्या संबंधाला आपले वारकरी शिक्षण होते लक्षात घ्या सुरुवातीची पाचशे मध्ये 42 व्हायचं त्याच्यामध्ये काही मात्र संघ सांगितले शिष्य शाखा धरून आले ते जाणे राज शिष्य शाखा मठ मुद्रा हे बाह्य काही शब्द आता मुंबई सारख्या शहरात कामावून काही आले वारकरी त्यांना वाटतं घरी जायचं कधी कपडे बांधायचे कधी पॅन्ट घालून जर सोमवाराच्या उभा राहून द्यायचं नाही राहू द्यायचा का बरं हे मुतर म्हणजे बाह्य संघ झाला मुतर पाहिजे त्याच्याबद्दल दुमत नाही पण तो बाह्य संघ झाला आपल्याला संघ महत्वाचा का देव महत्वाचा देव महत्वाचा म्हणून मात्र या बाह्य संघामध्ये गुंतायचं नाही पहिलं प्रकृत्य होण्या प्रकारचं पहिले संघ संघामध्ये दोन प्रकार बाह्य संघ आणि आंतरसंघ याचा त्याग करायचा मग संघाचा त्याग केल्यानंतर ब्रह्मज्ञान होतं का मागच्यांचे काही पुरावे आहे ब्रह्मज्ञ आहे पण संत गुरुवांना हे मागं कोणी केलं का पुराव्यासही सांगितलं म्हणे संती माझे गेला उभावला संघ पहिला नियम सांगितला संघ करू नका दुसरा नियम आपल्याला एक शब्द बघा मला सांगितलं 10 मिनिटं असताना सोडायचं का बरं आणि लक्षात घ्या आपल्याला सुद्धा त्याच्यामुळे जेवढं जवळ तेवढंच होईल आणि तेव्हाची गाडी घ्यायला आता मेरा महाराज भूमिकेला याचा इथं नाही पण इथे वगैरे पण किती चर्चा सोडवायची असं काही मिळून नाही आधीच कशाला वाढवलं म्हणजे कोण जगतामध्ये कीर्तन अमुक सोडवणारा जन्माला सोडणारे आले पण सोडवणारा आलो महाराज बद्दल आमच्या गुरुजी सांगितलं त्यातून मसाला असताना ऐका काय करायचे हातात त्यांनी शुद्ध सागर त्यांनी निर्माण केला केला मग मात्र
लोकांनी विचारलं का हो या लहान लहान पोरांच्या कीर्तनात जाऊन प्रस्तावली तेव्हा त्यामध्ये तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज यांच्या गाथेची योगी व्यापकता आहे. महाराज पंचमुखातून काय अर्थ बोलून घेतील ती सांगू शकत नाही. त्यांचं ते तुमच्या आमच्या पुढच्या पारायणाचा झेंडा पुढे लावून महाराज म्हणतात तुकाराम महाराजांना काय म्हणायची तू आम्हाला तुम्ही आम्ही तरतूद करू शकतो बाकी काही तुम्ही आम्ही करू शकत नाही का. अभंगाची महाराज प्रस्तावना तुम्हाला एक प्रश्न करतो. आंब्याचा रस वरती भर येतात आंबे येतात आंबे वरती येतात का खाली येतात वरती मग पाणी कुठं टाकायचं कसं काय खाली टाकायचं आंबे वर येतात तर पाणी कुठं टाकलं पाहिजे खाली पण खालीच का बरं सिंचन अरे मुलाला सिंचन केलं म्हणजे विषय वळवला जातो तसे अभंगाची प्रश्न प्रस्तावना वळवली म्हणजे अभंग वळवला संग करू नका. दुसरा नियम राहिले निश्चल राहणं म्हणजे पण तुमचा अंतर्भावला त्याला शांती बसवणं का बरं सूक्ष्म नियम म्हणजे शरीर असते पुरुषेचा तीन गोष्टींवर येतो. पहिली गोष्ट म्हणजे चैतन्य अधिष्ठान दुसरी गोष्ट सांगितली म्हणजे लिंग शरीर किंवा मात्र सूक्ष्म देह आणि तिसरं सांगितलं चैतन्य अधिष्ठान आणि लिंग छाया त्यांच्या संबंधाला राहण्याची छाया तीन गोष्टीपासून आपलं काय होतो चैतन्य अधिष्ठान लिंग पंचदशिकासारख्या तीन गोष्टीपासून होतो. माणूस जरी गेला तरी पण मात्र त्याचे संस्कार लिंग शरीरावर राहतात. ते संस्कार घेऊन आलेला माणूस निश्चल कसा राहील म्हणून मन शांत ठेवलं. तिसरा नियम सांगितला मात्र महत्व धरू नये. माणसाचं महत्व असतं येऊन गेल्यावर काय होईल तो गेल्यावर काय नाही तू गेल्यावर सगळं व्यवस्थित होईल काय व्हायचं राहणार नाही म्हणून लक्षात घ्या. पहिला नियम समजून घेऊ नका. दुसरा नियम मला लक्षात घ्या काय सांगितलं आणि तिसरा नियम सांगितला लागू निर्मळतेचा. मग मला या संबंधाला राहिल्यावर होईल अरे होईल का विचारण्यापेक्षा या नाम अद्वैत खरे या तीन नियमात राहिल्यावर ब्रह्मज्ञान होईल का अरे होईल का विचारण्यापेक्षा हेच खरं ब्रह्मज्ञान आहे. मग खरेच्या विरुद्ध काय खोटं ब्रह्मज्ञान कोणचं प्रस्तावने काय करत विषया अहंकारात प्रस्तावनाचे म्हणजे बघा मग महाराष्ट्री बोललेलं आहे हे खोटं ब्रह्मज्ञान न कधीने सुंदर आहे निश्चय लागवडी बनवण्याचा या साधना कायद्यामध्ये ब्रह्मज्ञान होईल. मग खोटं म्हणजे अनुभवा वाचून पडते मग हवामान अनुभव वाचून आहेत आहे. मग ब्रह्मज्ञान होण्याकरता तीन नियम सांगितले. अजून काही नियम हो इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्प मन चौथा नियम सांगितला इंद्रियांचा जय करणं. मग इंद्रियांचा जय करणं म्हणजे इंद्रियाला मारणं नाही तर इंद्रियांचा जय करणं म्हणजे देहावर विजय मिळवणं. कीर्तनात बसणीसार दुसरे तुमचं संकल्प दुसरे गावाला ऐका महाराजांना 10 मिनिटं राहिले 10 मिनिटं असताना तुम्ही सोडणार होते आणि अजून काही सोडलं नाही का बरे इंद्रियांचा जय नाही कारण इंद्रिय मात्र तुमच्या आमची संकल्प आहे. यांचा बाबाला नेंदले म्हणून राजा तो राजा आहे ना तो तशी जन्माधी कसे गड्यावणी करते बरं का. मग इंद्रियांचा जय करायचा जी वासना आहे ती प्रत्येक जाऊ नये तेच आहे जाऊ नये ते काही ती जाणून म्हणावा पाहिजे वासनेचा क्षय करायचा. संकल्प विकल्पाच्या ठिकाणी पण होऊ द्यायचे आहे का. मला ब्रह्मज्ञान होण्याकरता महाराज असं ठरलेलं आहे विषय करा. ब्रह्मज्ञान होण्याकरता पहिला नियोजन करेल सगळं. दुसरा नियम आहे निसळ. तिसरा नियम लागवडे निर्मळतेचा. चौथा नियम इंद्रियांचा जय. पाचवा नियम वासनेचा क्षय आणि सहावा नियम संकल्प विकल्पाच्या ठिकाणी पण होऊ देऊ नको. अशा जर स्थितीला प्राप्त झाला तर ब्रह्मज्ञान तुला होईल. पण हे ब्रह्मज्ञान झाल्यानंतर तुकारामांनी जातीवाद करा याची तुला काही जाती होऊ देऊ नको म्हणजे निरतिशय आत्मकारण प्राप्त होशील.
महाराजांचा असून त्यांच्या शब्दात बोलण्याचा प्रयत्न केला. या वक्ताचा अर्थ असाच असेल असं नाही. सद्गुरू महाराजांनी नामवंतांच्या शब्दात दिली सद्गुरूंचा प्रयत्न केला. कोणत्याही प्रकारचा दोष नाही. आमची कंपनी माहिती तुम्हाला सद्गुरू महाराज शिक्षण संस्थाची कंपनी आहे. त्या कंपनीतून जो माल दिला तो आम्ही शेअर्समॅन आहोत. आम्ही तो देण्याचा प्रयत्न करतो. कोणत्याही प्रकारचा न्यायशील दोष नाही. म्हणून महाराज उपस्थित असणारे महाराज महाराज चोखर महाराज कोणी असणारे वारकरी बाजाचे अपवाद वाटप कोणी चांगले असणारे वारकरी बाजाचे गायक मंडळी आणि सर्वच आम्ही सोयरे सज्जन वारकरी सर्वजण आपले महाराज शक्य नाही. कोणालाच वेळ मिळत नाही. नाव घेतलं शक्य आहे का? आणि मला देवाचं नाव घेतलं नाही. आणि ज्यांचं नाव घेतलं ते म्हणजे महाराजांनी यांना ओळखलं. त्याच्यापेक्षा वाटतं ओळखीच नको सर्वांच्या ते 55 वर्षापासून चालत असलेला सद्गुरू मामासाहेब महाराज आदी सर्व रघुनाथ बाबा केळकर तुमचे असते आणि थोराच्या मागचं केलेलं तरी 55 वर्षापासून चालत असलेला विजेचा उत्सव आणि या विजेच्या उत्सवात आमची दहाव्या दिवसाची कीर्तन वाटेला आली. तसं पाहिलं ही सेवा चातुर मासाचा असताना पण मात्र ही सेवा विषय पण त्यांनी सांगितलं ते जरा जमून घेतलं आणि तशा प्रकारच्या मानवाच्या सेवा आणि मनुष्य समाजाच्या करून आता परिस्थिती आपल्याकडे संपलेला आहे. पूर्ण 7 मिनिटं राहिले तर ती 2 मिनिटं मात्र वाढवायचा नियम शेवटची चालू चालते
वारकरी संप्रदायातील परंपरेचे वारकरी भूषण ध्यानमूर्ती श्री हरिभक्तानंद विक्रांत महाराज कोंडेकर टिटवाळा यांनी आपल्या मधुर आणि रसावरीला गोठून आपल्याला जे ज्ञानदान दिले त्यांच्या या कीर्तन सेवेबद्दल संत शिरोमणी तुकाराम महाराज मंडळ त्यांचे सदस्य ऋणी भाविकांना मी कायम एक वारंवार असं सूचना करत असतो की 55 वर्षाची परंपरा आहे आणि हे मामासाहेबांचं व्यासपीठ आहे. म्हणून जोपर्यंत ज्ञानदेव तुकाराम भजन होत नाही तोपर्यंत आपण आपलं आसन सोडायचं नाही. भाविकांना अडचण कोणतीच नाही, परंतु कीर्तनातून कर्तेतून आपण उठून गेलेल्याचा दोष आपल्याला लागतो. म्हणून तुम्हाला विनंती, कृपया ज्ञानदेव तुकाराम भजन झाल्याशिवाय भाविकांनी आपली आसन व्यवस्था सोडू नये. असो, उद्याचं कीर्तन श्री हरिभक्तानंद मुकुंद महाराज विधाते आळंदी यांचा होईल. आता जागर दुर्गादेवी प्रसादी भजन मंडळ महाराष्ट्र नगर यांचा होईल. उद्याचा जागर ज्ञानदेव सेवा हनुमान भजन मंडळ खारदेवनगर घाटला यांचा होईल. भाविकांना परवा सांगितल्याप्रमाणे या अन्नदानाच्या पवित्र कार्यामध्ये, ज्ञानदानाच्या पवित्र कार्यामध्ये आपण अतिशय जोमाने सहभागी झाला त्याबद्दल सर्व दानशूर दात्यांचं संत शिरोमणी तुकाराम महाराज मंडळ पुनश्च एकदा आभारी आहे. आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज सगळे वैकुंठ गमन सोहळ्यातील अर्थात तुकाराम महाराज दुधोत्सव निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील आमचे देणगीदार याप्रमाणे त्याची खरी पोचपावती आपल्या समोर आहे. कैलासवासी औजाबाई दामू वाघ यांच्या स्मरणार्थ संकल्पना विष्णू वाघ 1001 रुपये. कैलासवासी चिरंजीव योगेश यांच्या स्मरणार्थ श्री भालचंद्र बाळाराम राणे 525 रुपये. कुमारी श्रावणी उमेश पांचाळ 301 रुपये. हनुमंत साहेबराव गोडरे 501 रुपये. वैष्णवी सौरनोबत 2500 रुपये. सुचित्रा सौरनोबत 2500 रुपये. कैलासवासी शांताबाई अप्पाजी सेलार यांच्या स्मरणार्थ श्री आकाश रामचंद्र सेलार तालुका कोल्हापूर जिल्हा रायगड 551 रुपये. श्री गुरुदत्त प्रभू मातूर स्मृती कोऑपरेटिव्ह सोसायटी गोवंडी 1001 रुपये. सोपान अप्पा माने दामोदरवाडी तालुका मान जिल्हा सातारा 501 रुपये. बाला सुब्रमण्यम 1001 रुपये. मोहिनी जयशंकर 1001 रुपये. आत्मना रमेश 1001 रुपये. राजू मारुती भिसे 501 रुपये. कैलासवासी दशरथ दौलत फुलसुंदर यांच्या स्मरणार्थ श्री प्रशांत दशरथ फुलसुंदर 501 रुपये. कैलासवासी राधाबाई किसन डोके व कैलासवासी किसन रामभाऊ डोके व कैलासवासी सौ वनिता विलास डोके यांच्या स्मरणार्थ विलास किसन डोके 1111 रुपये. कैलासवासी आई वडिलांच्या स्मरणार्थ लक्ष्मण धोंडू माटल तालुका खेड जिल्हा रत्नागिरी 555 रुपये. श्री रामभाऊ हरिदास कदम कनेरी जिल्हा धाराशिव 501 रुपये. गुरुनाथ रंधाळे 100 किलो तांदूळ. कैलासवासी अनुसया तुकाराम नर यांच्या स्मरणार्थ नामदेव तुकाराम नर 501 रुपये. कैलासवासी विठ्ठल नानाजी घोडेकर स्मरणार्थ निर्मला विष्णू डोके 501 रुपये. भार्गवी अजय वंजारा आकृती अपार्टमेंट चेंबूर 501 रुपये. तन्वी विष्णू दाभोळकर अंकुर अपार्टमेंट चेंबूर 501 रुपये. करण अंकुश मध्ये 501 रुपये. नवनाथ सुतार 501 रुपये. कैलासवासी बबिता जयवंत घरत स्मरणार्थ निनाद जयवंत घरत 1001 रुपये. कैलासवासी शांताराम रघुनाथ भोईर स्मरणार्थ श्री रुचिता निनाद घरत 555 रुपये. कमल प्रकाश नलावडे 501 रुपये. श्री जगन्नाथ रघुनाथ गोसावी 501 रुपये. श्री अविनाश रामचंद्र माने राजाचे कुर्ले सातारा 511 रुपये. आई सुभद्रा आणि वडील भाऊसाहेब कोंडिबा भाऊसाहेब येळे स्मरणार्थ